मंडळी, गेल्या वर्षीची सगळी टेन्शन्स विसरून नवीन वर्षात एकदम फॉर्मात एंट्री घेण्यासाठी घेऊन आलोय फर्मास विनोदांची मेजवानी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, फक्त 3 पानांचं स्किट 20 मिनिटं करू शकणारा समीर चौघुले आलाय. 20 पानांचं स्वगत फक्त 3 मिनिटात बोलू शकणाऱ्या अंशुमन विचारेकडे, जिथे त्या दोघांमधला बॅलन्स सांभाळायला हजर आहे, जिचा कॉमेडीत आहे वट अशी चेतना भट. बघूया या तिघांचा धमाल परफॉर्मन्स. अंशू काय म्हणतोय? दरवाजा बंद आहे. फालतू पंच मारून झालेला आहे याचा आता. काय म्हणतो अंशू? काय म्हणतो? काय म्हणतोय? काय आज अचानक काय म्हणतोस एकदम? अरे अचानक म्हणजे आता जेवायच्या वेळेला बोलवल्यावर आत्ताच येणार ना, जेवायला बोलवलंय. मी तू नाही रे, वहिनींनी जेवायला बोलवलंय. त्यामुळे आज पूजा आहे तुमच्याकडे, जेवायला या म्हणून मी आलोय. येडास का तू? अरे ती लाग बोलेल तू, हावडाचा कशाला आलास तू? अरे ती डेंजर आहे रे बाबा, तू जा तू जा जा. अरे एवढा प्रॉब्लेम काय? एक मिनिट. अरे काय एवढा घाबरतोस? एवढा काय इश्यू करतो? घाबरत नाही मी. जेवायलाच बोलवलंय ना. अरे बाबा काय माहितीये का, प्रॉब्लेम म्हणजे ती मध्ये मध्ये ना माझ्या मित्रांना बोलवून माझ्याबद्दल चौकशी करत असते. काय? का तुझा फोन लागत नव्हता यार. एक काम कर, आलायस ना, फक्त एक लक्षात ठेव, काल आपण रात्री एकत्र होतो. काल आपण एकत्र होतो एवढं फक्त लक्षात ठेव, बस बाकी विषय संपला. अंशू काय कांड केलेस यावेळेला? अरे बस. हे बघ, ऐक, काय घडलंय मला सांग. काय बघ, तू काय सांग ना मला, काय घडलंय? मेजर असं काही नाही, मी नंतर सांगतो ना. नाही नंतर नाही, आत्ताच सांग. ऐक मी आत्ताच सांग बाबा. काय ना, वहिनींसमोर मी तोंडावर पडेन. मला सवय नाही रे तुझ्यासारखी आपोआप असं रचायची. नाही रे. काय घडले? काय खरं सांग, काय घडले मला सांग. अरे 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 यार यार भाऊजी, कधी आला तुम्ही? हे just- नाही म्हणजे आता जेवायला बोलवल्यावर अगदी वेळेवर आला तर भाऊजी. तू पण डेंजर आहे, ह्याला बोललोस, मला सांगितलंच पण नाही. पण आपण हावरडासारखा आला. जा मस्त वाटला आला. जा ना. जा, अहो, असे कसे जातील ते? जेवायला आलेत ना. ऍक्च्युली जेवायला. अंशू, अगं जरा सार्थ आहे मला एकदम, काय कळत नाही. हो. थंडी वाढली एकदम. ओके वहिनी. अरे बापरे. अरे बापरे, काय? ओ मला आत्ता काम आठवलं. गॉड, मला जायला ऑफिसचं काम आठवलं मला आत्ता वहिनी. म्हणजे मी आलो होतो जेवायलाच, हो. पण आता अरे बापरे मला आता just काम आठवलं. मी आता कामाला जातो, जेवायला आलो होतो, पण आता जेवू शकत नाही नाही. नाही भाऊजी, बासुंदी पुरीचा बेत केला होता मी. गरम गरम आळूवड्या, पुलाव पण आहे भाऊजी, आणि श्रीखंड भाऊजी. वहिनी आज वार कुठला आहे? शनिवार आहे आज. ओ गॉड, माझं सोमवारी काम आहे. अरे आत्ता बोलत काम होतं म्हणून. अरे जा ना, माझा ऐक ना. अरे बासुंदी आणि अळूवडी. विकेट आहे रे, विकेट पडली माझी, नाही करू शकत. थांब, मी मॅनेज करतो. काय नाही. ओ, काय अरे, झालं? आमचं जरा कन्फ्युजन झालं. मला वाटलं की काम कधी आजच आहे. आज नाही आहे, सोमवारी काम हो आहे. ना? आता फ्रीच आहे मी. हो. बासुंदी आणा लवकर, जरा बासुंदी आणा. हो भाऊजी, घाई काय एवढी? आता फ्री आहात ना तुम्ही? हा, हा. बसा जरा वेळ गप्पा मारू ना. नको, नको. गप्पा नको. मी जेवताना बोलत नाही अजिबात, जेवताना तोंडच उघडत नाही. मग आज काय कानामध्ये टाकतो? म्हणजे मी गप्पा मारायला तोंड उघडत नाही, कळलं का? आता फक्त बासुंदी आणि मी गेलो, एवढंच करायचं. जा, पटकन आण, जा, पटकन आण, जा. थांबा, जा, 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 जा. अंशू थांब रे जरा. भाऊजी बसा, आधी आपण गप्पा मारू मग जेवू. नको नको, नंतर कधीतरी गप्पा मारूया. बासुंदी आणा लवकर. बासुंदी आणा लवकर. एवढी काय घाई आहे बासुंदीची? हा, काल तुम्ही भेटला होतात ना अंशूला? कधी? मला कुठे भेटता नेहमी नेहमी? काल नाही का भेटला अंशूला? कधी? आ, अरे हा, काल. येस येस. भाऊजी, अंशू सांगत होता खूप मज्जा आली म्हणे तुम्हाला. अरे काय मजा केली. मजा आली. जाम मजा केली. जाम मजा केली. पटकन
आणजा पटकन मी आणजा. आणते बासुंदी आत्ता घेऊन येते भाऊजी. बासुंदी का टाइम आ गया रे. लाव रे बासुंदी का टेबल लाव. ओव्हर होते सगळं ओव्हर होते. बासुंदी हा ओव्हर होते जास्त करून नका. लाव रे बासुंदी लाव. भाऊजी पण मी काय म्हणते पानिपत कसा होता? एक 2 मिनिटं तिकडे बघा बघा ना जरा. पानिपत भाऊजी काल गेला होतात ना तुम्ही अंशू बरोबर. मला सापडली 2 तिकीट. आता ह्या साईडला 2 मिनिटं बघा बघा 2 मिनिटं बघा ना तर तुझ्या शेवटी तुला पिक्चर दाखवायला लागला मला यार. इतका करत मला दाखव पिक्चर दाखव मी म्हटलं दाखवतो. एक तिकीट काढलं दाखवलं. ओरे बापरे आजच आहे काम ते. मी जातो आता. भाऊजी मी कांदा भजी तळायला घेते. काय कांदा भजी आहेत, बटाटा भजी, पालक भजी, मिरची पण तळणार आहे छान आणि नाचणीचे पापड पण आहेत भाऊजी. किचन मध्ये आहेत भाऊजी. मी बघितला पानिपत. हा. तुझ्या आग्रहा खातर मी पानिपत बघितला. नाही कसा वाटला मला सांगा. अरे हा कसा बोलणार आहे. हा दारू पिऊन टाईट होऊन पडला होता झोपला होता थिएटर मध्ये मला माहिती आहे. नाही भाऊजी बस झाले, बस. भाऊजी आता तुमचं हे खूप होतंय भाऊजी. एक वेळ ना मी तुमचं पिणं सहन करीन भाऊजी पण कधी कधी तुम्ही इतकं अति वागता ना भाऊजी. म्हणजे भाऊजी मला बोलताना लाज वाटते जाऊ दे, तुम्हाला. सोड ना विषय मला. आता तू गप्पा बस. एक शब्द बोलू नकोस आता मी भाऊजींशी बोलणार आहे. अगं भाऊजी मला बोलताना लाज वाटते तुम्हाला करताना काहीच वाटत नाही का हो? तुमच्या जागी जर अंशू असता ना तर मी कधीच त्याला डिवोर्स दिला असता. असं मी काय केलंय. भाऊजी कसं असं वागता भाऊजी. अंशूला माहितीये तो जर असा वागला तर मी त्याला डिवोर्स देईन ना हे त्याला माहितीये म्हणून तो नैतिकता पाळतो. अरे मी असं काय वागलंय सांग ना मला. तू कशाला मध्ये पडतीयस. तो रिकवर होतोय ना आम्ही त्याला एक रिकवर मिनिट करतो. अंशू एक मिनिट तू बाजूला मी ऐक तू इथे आता गप्पा बसून राहा. भाऊजी भाऊजी मला आता तुमच्याशी बोलायचंच आहे. खूप झालं अति झालंय भाऊजी तुमचं. सुनीता इतका तुमच्यावर विश्वास ठेवते तुम्ही तिच्याशी असे वागता भाऊजी. फसवतोय काय फसवताय तुम्ही भाऊजी तिला. हे कुठलं वागणं आहे तुमचं. काय वागताय तिच्याशी. कधी वागलो हे मी. काय घडले नक्की सांग. हे बघ तुला ना तू गप्पा बस. तू रात्री जे काय करतोस फालतू तुला माहिती नसते पण ह्याच्यावर बोलायचं नाहीये. ह्याच्यावर मला बोलायचं नाहीये. आता जेवण जेवूया. स्किट संपलं चला. अंशू एक मिनिट. अंशू मला आता या विषयावर बोलायचंच. ऐक हा विषय वाढ नको माझा. तू एक मिनिट अंशू गप्पा बस तू. भाऊजी तुम्ही काय केलं काल माहितीये तुम्हाला. काल रात्री भर रस्त्यात दारू पिऊन एका मुलीची लिपस्टिक घेऊन ती स्वतःच्या ओठाला लावून तुम्ही अंशूच्या शर्टावर ओठाचे ठसे उमटवत होतात. हे मी कधी केलं. हे मी कधी केलं. तू रात्री ही सगळी फालतूगिरी करतोस आणि दिवसा मला सगळं सहन करावं लागतं. सम्या हा आजार आहे सम्या. मेलो तरी असं करणार नाही. मेलो तरी करणार मी कधी करणार नाही. भाऊजी, मी तेच सांगते तुम्हाला नाही आठवत दारू पिऊन काय वागता ते. भाऊजी दारू प्यायल्यावर माणूस सैतान होतो सैतान. एवढंच नाही भाऊजी तुम्ही अंशूच्या पाठीवर नखाचे ओरखडे ओढले. मला ओरखडे बघायचे. ओरखडे बघायचे मला. ओरखडे बघायचे. फार झालं तुझं फार झालं. मी सतत सहन करतोय तुला लक्षात ठेव. रात्री तू फालतूगिरी करतोस नशेमध्ये तुला लक्षात येत नाही काय करतोस ते. मागच्या वेळी हाताला चावला होता. गळ्याला चावला होता माझ्या गळ्याला. मी नाही करू शकत असं मी करेन असं. भाऊजी हो अंशू बरोबर बोलतोय भाऊजी. अंशू बरोबर बोलतोय. भाऊजी
माझा निरागस नवरा भाऊजी. तुझ्या आईला भाऊजी कोवळं मोरे होते, तुम्ही त्याच्याशी असं वागता भाऊजी. मी त्याला तेव्हाच सांगितलं, अशा मित्रांना लाथ मार. पास झाला. आता मी खरं खरं सांगणार आहे सगळं. त्याच्या अंगात आहे. मी काल दिवसभर ह्याच्या बरोबर नव्हतो वहिनी. नाही समय नाही समय नाही समय नाही समय नाही असं नाही करायचं समय नाही 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 समय नाही समय नाही समय नाही समय नाही. चल काय बोलत भाऊजी? भाऊजी, चल हे बोललो. नाही त्याच्या आधी मी काल ह्याच्या बरोबर दिवसभर नव्हतो. मी माझ्या बायको बरोबर होतो, सुनीता बरोबर. माझ्या सासरी गेलो होतो डोंबिवलीला. तिकडे सासूने बिनमिठाची खिचडी केली होती. मस्त आहे मस्त आहे म्हणून खाल्ली मी ती. तुमचा विश्वास बसत नाहीये का? नाही बसत. मी आत्ता फोन करतो, सुनीताशी बोलून घ्या ही तुम्ही. वेळ फोन फोन लावा. करायची ही वेळ फोन करायचा अंशू, का? अंशू गप्पा बस. तू गप्पा बस. फोन लावा भाऊजी. Enough. स्पीकर फोनवर टाकतोय. हॅलो सुनीता. ते हा? नंतर कर नंतर फालतू सरळ बोला. सुनीता मी बोलतोय. हा बोला ना. हा काय आवाज बोला ना. वा. सुनीता आपण काल कुठे होतो मला सांग. मी काल कुठे होतो? अहो माझ्या बरोबर होतात, असं काय करताय? हा आपण कुठे गेलो होतो? अहो डोंबिवलीला गेलो होतो माझ्या आईकडे. घरी कधी आलो परत? आज सकाळी आलो आपण परत. हा ओव्हर आउट. हे तुमच्या नवऱ्याचं खरं स्वरूप. आता काय करायचं ते करून घ्या तुम्ही. वहिनी मी तुम्हाला आता एक्सेल शीट पाठवणार आहे. सोमवार ते रविवार कुणाकुणाला भेटला, कुठे भेटला, कुठल्या थिएटर मध्ये पिक्चर बघायला गेला, ह्याची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे. याचं काय करायचं ते करा. मी जातो. 5 वाट्या बासुंदी प्यायला जाणार आहे. मी 5 वाट्या बासुंदी. वहिनीला सोडू नका. तुडवा त्याला तुडवा. ए तुडाव. हा काय इथे काहीतरी लागले कुठे होतास काल? काल कुठे होतास अंशू? उत्तर दे मला. तुझ्या हृदयात. गप्पा बस. कोण आहे ती अस्विलीन जिनी तुझ्या पाठीवर ओरखडे काढलेत? मलाच बघायचं. तसं काही नाही. अंशू ती मांजर कोण आहे तुझ्या इथे चावते? मला नंबर हवाय अंशू. फोन लाव आत्ताच्या आत्ता. फोन लाव अंशू. बस बस. मी आता सत्य सगळं मला कोणी अडवायचं नाही कोणाला. ए कोण नाही इकडे? हे बघ माझ्या ऑफिसमध्ये माझ्या बॉसची असिस्टंट जुली. जुली तिचं लग्न मोडलं. ती खूप दुःखी होती. मला म्हणाले की मला काय करावं कळत नाही. म्हटलं मी आहे एक ऑफिस कलिग म्हणून मी आहे ना. तिला फ्रेश वाटावं म्हणून तिला पिक्चरला घेऊन गेलो. थिएटरमध्ये बसलो पण पिक्चर बघताना तिने खांद्यावर डोकं ठेवलं आणि रडायला लागली ग. रडता रडता असे तिचे लिपस्टिकचे डाग माहिती लागले ग. ते लिपस्टिकच्या ठशामुळे पाठीवर ओरखडे उठले. हा? नाही, तो किस्सा वेगळा. हे तुला पटलं ना? हे पटलं ना? ऐका 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 काय झालं? तिचा तो जुना बॉयफ्रेंड आला आणि त्याचं माझं भांडण झालं आणि त्याने मला मारला ओरखडे. मी त्याला म्हटलं सोडणार नाही तुला, मी सोडणार नाही. पण मी त्याला सोडणार नाही. पण ते म्हणता त्याने जाम ओरखडे काढले, मारला, मला धुतला इथे. त्यामुळे ओरखडे आले. पण मी त्याला सोडणार नाही सोडणार मी त्याला. हो ना? त्याला सोडणार नाहीयेस ना? मग त्याच्याकडे जा. त्याच्या पाठीवर ओरखडे कर. त्याला चाव, त्याला चाट, वाटेल ते कर. पण तिचं जसं मोडलं ना तसं आपलं मोडलं अंशू. नाही, नाही, ऐक. मोडलं हे फायनल आहे अंशू. जा. काय काय? वहिनी आज बासुंदीच नाहीये. कारण मी बासुंदी केलेलीच नाहीये. ओ वहिनी यू टू. येस मी टू. एका फालतू बासुंदीसाठी मित्राची पापं लपवणाऱ्या माणसाला मी माझ्या घरात का खायला घालू भाऊजी? इतना बडा धोका. निघ. ए कळलं का? निघ. ए तू निघ. चल. तुम्ही पण निघा. सरळ स्वतःच्या घरी जायचं. तोपर्यंत मी सगळं सुनीताला फोन करून सांगणार आहे. ऐक ना, सतत माझ्यावर ही परिस्थिती काय येते? चले. ऐक ना, निघ. ऐक ना. निघ. अगं माझं
आठवतं. ओ माय माय माय, खूप मज्जा आली आम्हाला, पण खूप मज्जा. धमाल. सई आउटस्टँडिंग, मस्त. थँक्यू. अलगा ताई. समीर अंशू, मला वाटलं फक्त समीर स्वतःच्याच लिहिलेल्या स्किटमध्ये धमाल करतो की काय, पण समीर कमाल आहे. आणि अंशू, काय होतं तुम्हा दोघांची केमिस्ट्री, आणि ती लपवा लपवी, तुमची एक्सप्रेशन्स, मान गाय खरंच. सॉलिड आहात तुम्ही. थँक्यू. मंडळी, विनोद निर्मितीसाठी डाएट बाजूला ठेवून स्किटमध्ये स्वीट खाणारा प्रसाद खांडेकर आलाय न्यू इयरच्या पार्टीमध्ये, जिथे त्याच्या स्वागतासाठी उभी आहे 25ची क्वीन नम्रता संभेराव. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. स्वागत आहे. हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स. हॅपी न्यू इयर अलकाताई. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर प्रसाद. सई माय सिस्टर, हॅपी न्यू इयर. ब्रादर, हॅपी न्यू इयर. मला तुला काहीतरी द्यायचंय. थांब. ओ प्लीज, ओ प्लीज या. हे न्यू इयर पार्टीचे पासेस आहेत, खास तुझ्यासाठी. पार्टीचे पासेस. ही दानत पाहिजे. प्रसादोक, जिथे कुठे असेल ऐका, माझ्या बहिणीची दानत बघा, न मागता पार्टीचे पासेस देते. थँक्यू सो मच सई. आणि पार्टी मधली एकही मुलगी तुला भाऊ मानणार नाही, ही गॅरंटी माझी. वाव माय गॉड. कुठचे पासेस आहेत ते? अरे ह्याचेच आहेत. मदहोश हॉटेल न्यू इयर बॅश पार्टी हॅपी अवर्स वेलकम 2020. अरे वा. अरे पण इथे काय कोणच नाही आहे. कस्टमर सोडा, इथे वेटर पण नाही आहेत. एनीबडी इज हियर? लेट्स बिगिन द पार्टी यार. कम ऑन गाइस, म्युझिक. अरे 31st आहे ना पार्ट. 31st पार्टी आहे. अरे 31st पार्ट. वेलकम सर. वेलकम टू our मदहोश होटल सर. Wish you a very, very happy new year, sir. Please have a... Sir, have a seat, sir. Yes. Be comfortable. Sir, सर, बोला ना. तुमच्या आयुष्यातली आजची रात्र आम्ही अविस्मरणीय रात्र करणार आहोत, याची मी तुम्हाला खात्री देते सर. आम्ही तुमच्यासाठी खूप सारे प्लॅन्स आणि ऍडव्हेंचर्स डिसाइड केले. ऍडव्हेंचर्स. येस सर. ऍडव्हेंचर्स. मे आय सर? प्लीज यार, कम ऑन. मे आय एक्सप्लेन यू सर? I thought adventure starts now. नो Sorry. सर. सर, फर्स्ट थिंग आम्ही तुम्हाला ड्रिंक सर्व करणार आणि त्याच्यानंतर डिनर सर्व करणार. अँड सेकंड थिंग, देअर विल बी न्यू इयर केक. भारी. मी हसू नको, गुदगुला होतोय. किती हसता तुम्ही. ओके, लेट्स स्टार्ट. सर, मेन्यू काय? हा, मला तुम्हाला जी ऑर्डर द्यायची ती तुम्ही
चूज करा सर. ताई कुठे पाठवलंस मला? सर प्लीज सर. केवढी काळजी करतो भावाची. हे द्या ना मला. हे 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 काय ड्रिंक ना? हे गार्सिनिया इंडिका ड्रिंक्स मेड फ्रॉम हँडपिक गार्सिनिया इंडिका फ्रॉम द डीप माउंटन क्रश विथ ब्राइन अँड लेवल. हे भारी आहे. हे 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 ड्रिंक द्या मला. गार्सिनिया इंडिका ड्रिंक. हे ओके सर. बने. अच्छा बने असं आहे म्हणून आपण. हा जा जा तू झालं जा. हे हे गरजेचं. Garcinia Indica shots. या गार्सिनिया इंडिका ड्रिंक्स. Yeah, Garcinia Indica drinks. Here for you, sir. Sir, starter म्हणून काय पाहिजे? Starter म्हणून? नाही नाही मी याच्या एक मध्ये स्टार्टर होईन. काय नाही भारी आहे. अडाणी मा. काय? स्टार्टर म्हणजे ड्रिंक सोबत तुम्हाला यू वॉन्ट. अच्छा चकना 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 Yes, sir. द्या ना मला. काही हे 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 द्या ना. हे काय हे द्या. हे मस्त आहे. फायर ओरिएजा सॅटिवा विथ पिजन पी फ्राय विथ पिपर निग्रम मिक्स विथ जिंजिबर ऑफिशिनल अँड फ्रेंच बीन्स हे अँड गार्निश विथ सिट्रस. हे सॉलिड आहे. Yes. हे द्या. भारी आहे मला. बने. फायर ओरिएजा सॅटिवा विथ पिजन पी प्लीज. थैंक यू सो मच बने प्लीज. थैंक यू. वो मैं ठीक है वो मैं. So sir, या this is your Fire Oriza Sativa with Pigeon Pea. हे 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 काय आहे? Fire Oriza Sativa. हे वरण भात आहे. Yes sir. देशी लँग्वेज मध्ये इट्स कॉल्ड वरण भात. आणि मग तुम्ही हे सांगितलं ते फायर ओरिएजा सॅटिवा इट मीन्स भात. आणि पिजन पी तूर डाळ सर. पिपर निग्रम. काळी मिरीची फोडणी सर. हे काय आहे? अहो, हे फायर ओरिजा सॅटिवा विथ पिजन पी. आपण ह्या ड्रिंक सोबत कसं काय घेणार आहे? हे बघा हे एवढं छान ड्रिंक आहे. हे काय आहे? गार्सिनिया इंडिका ड्रिंक. कोकम सरबत आहे. इन देशी लँग्वेज इट्स कॉल्ड कोकम सरबत. आपण त्याचे 1430 रुपये घेतलात तुम्ही. ही कोकमा मी गावाला पायाखाली तुडवतो. अहो 60 रुपयात कॅन मिळतो मालवणी जत्रेत. जो वर्ष झालं तरी संपत नाही. 1430 रुपये घेतले तुम्ही. अरे हसू नका. मग डोकं फिरतं. हसू नका तुम्ही. आधीच सांगतोय. सर हे तुम्हीच मागवलं त्यामुळे तुम्हाला हे असंच मिळणार सर. अरे हसू नको ना तू. ही फालतूगिरी आहे. ही फसवणूक आहे. काय लावलं तुम्ही? सर शांत व्हा सर. सर काम डाऊन सर. सर काम डाऊन. ती प्रसादने न दिलेली पार्टी परवडली का? कुठला राग करतेस तू? ही कुठली 31ची पार्टी आहे ही? ही फसवणूक आहे. हे मला याची भरपाई हवी आहे. फसवणूक आहे. अरे हसू नको यार. इथे माझं डोकं फिरतं. हसतं काय तू? काम डाऊन सर. काम डाऊन. सर न्यू इयर काउंटडाऊन सुरू झाले मला सर. काय न्यू इयर मध्ये आता इंटरेस्ट माझी फालतूक गेली सगळी पण पार्टी. सर ते हॅपी न्यू इयर किस ओके ठीक आहे मग. 9 8 7 6 गिव्ह मी किस. 5 आता थांबायचं नाही. 4 क्लोज द डोर. 3 मी आय फ्री. 2 लेट्स डू. 1. हॅपी न्यू इयर. सर थोडं इकडे या ना. सर खाली बघा थोडं.
काय काय करताय? सर न्यू इयर किसच्या आधी म्हटलं औक्षण करून हा, घ्या. ठीक आहे, हे झालंय, मी लावलंय, तुम्ही लावलं, मी लावलं. चल सर आ करा ना. आ करू ना. सर किस आ. हॅपी न्यू इयर किस सर. हे काय? खोबऱ्याचा किस. म्हणजे न्यू इयर किस म्हणून तुम्ही हा खोबऱ्याचा किस दिलाय? येस सर. हाच फायनल किस आहे? हो सर. अजून काय पुढे असं नो अरे सर. कुठली पार्टी आहे ही? अशी असतं का 31st पार्टी? डाळ भात खायला देत आहेत, कोकम सरबत देत आहेत, खोबऱ्याचा किस देत आहे. ही कुठली फालतू फालतू पार्टी आहे? अशी नसते पार्टी. सर सर काय हरकत आहे? काय हरकत आहे? नवीन वर्षाचं स्वागत पारंपरिक आणि सात्विक पद्धतीने केलं तर काय हरकत आहे? तुमचं मराठी नववर्ष असतं तिकडे करायचं. हे ते शोभायात्रा वगैरे, हे इंग्लिश नववर्ष हे असंच करायचं. मला त्यांच्यासारखं सेलिब्रेट करायचं, कळलं? हो पण ते तुमच्यासारखं सेलिब्रेट नाही करत सर. ते काय करतात? वाईनचा एक पेक हातात घेतात, त्यांच्या फॅमिली सोबत मस्तपैकी डिनर करतात, त्यांना हॅपी न्यू इयर विश करतात आणि स्वतःच्या बायकोला हॅपी न्यू इयर किस करतात. कळलं सर? आणि मस्तपैकी झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या कामाला लागतात सर. ते तुमच्यासारखं नाही. रात्र म्हणजे 31st रात्री असं खंब्याच्या खंबे रिचवायचे आणि दुसऱ्या दिवशी गटारात सापडायचं. हॅपी न्यू इयर असं मोठमोठ्याने ओढत सगळ्यांच्या झोपा उडवायच्या. सार्वजनिक ठिकाणी घाण आणि कचरा करायची न्यू इयर पार्टीच्या नावाखाली. कशाला सर? सर सेलिब्रेशन ना हे संयतपणे केलं तर ते सेलिब्रेशन ठरतं, नाही तर तो उन्माद ठरतो. वा 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 वा. आता तुम्ही ठरवा तुम्हाला उन्माद करायचंय की सेलिब्रेशन करायचंय. 31 डिसेंबरच्या रात्री असं ट्रिपल सीट बाईकवर फिरायचं आणि दुसऱ्याच्या बायकांना, मुलींना ए छम्मक चाललो अशी हाक मारत त्यांना चिडवायचं. असं नसतो सर 31st. गतवर्षी झालेल्या सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींना बाजूला ठेवून नवीन वर्षाचं हसतमुख पद्धतीने स्वागत करणं म्हणजे 31st साजरा करणं असतं सर. आणि काय हरकत आहे? काय होईल? हे जर अशा पद्धतीने नवीन वर्ष आपण साजरं केलं तर काय होईल? फार फार तर चांगलं जाईल ना नवीन वर्ष. हो की नाही सर? ना म्हणजे तुम्ही बोलताय ते पटतंय, नाही असं नाही. मी प्रॉमिस करतो की मी पुढच्या वर्षीपासून 31st असंच सेलिब्रेट करेन. आता कसं बोललात सर? फक्त ह्या वर्षी एक तरी पेक द्या ना. आता एवढं तुम्ही होप नाही लावून सुधारणार. ऐका ना, मी सय्यद राहीन. मी ऐकतो. वा 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 वा. काय थॉट होता, क्या बात है. हा तुमचा परफॉर्मन्स बघून काही लोक जरी इन्स्पायर झाले आणि त्यांनी त्यांची सेलिब्रेशनची पद्धत बदलली ना तरी आपण खूप मिळवलं. वा, खूप सुरेख. सई, तुला काय म्हणायचं यावर? आता कळलं मी का ह्याची तिकीटं दिली. कारण मला असं वाटतं की तुमच्याद्वारे 4 लोकांना प्रबोधन मिळालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विनोदाचा भाग तर होताच, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जो संदेश दिला शेवटी तो मला अतिशय आवडला. आणि आय होप या निमित्ताने खूप लोकांपर्यंत हा मेसेज पोचेल आणि त्याचं ते पालन करतील. मस्त झालं स्किट, सुंदर परफॉर्मन्स. तू जो एक्साईट होऊन बसत होतास सोफ्यावर ते कमाल होतं. नमा, तुझं हसणं फारच कमाल होतं आणि तू सुंदर दिसतेस. आणि बघा, सेलिब्रेशनची पद्धत बदलता आली तर त्याच्यातही एक वेगळी मजा आहे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अलकाताई, सचिनजी अतिशय उत्तम कॉन्सेप्ट आणि प्रसाद मस्त लिहिलेस. म्हणजे क्लायमॅक्सला तर खरंच बाजी मारलीस आणि खूप म्हणजे मजा आली. असं वाटत होतं हे कुठे वळतंय, पण ह्या वळणावर हे इथे थांबेल असं वाटलं नव्हतं. अतिशय सुंदर संदेश. आणि मला कोकम सरबताचे तर फार आवडलं की तो कॅन खरंच वर्षभर प्रत्येकाच्या मालवणी घरात पडलेला असतो. आपण उत्साहाने मे महिन्यात घेऊन येतो आणि तो तसाच पडलेला असतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टी अप्रतिम होत्या. खूप मजा आली. भन्नाट परफॉर्मन्स. मंडळी नेहमी वेगवेगळ्या रूपात येऊन या मंचावर धुमाकूळ घालण्याचा ज्यांनी चंग बांधलाय असे अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे, बघूया आज कुठल्या रूपात येऊन आपला खानदेशचा हिरो श्याम राजपूतला त्रास देत आहेत ते.
नमस्कार साई मॅडम. नमस्कार अलकाताई. नमस्कार. आज मी गैरा 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 खुश आहे बा. काय माझ्या सोबत नेहमी ते 2 पोरं, 2 लहान बाड, 2 चाबरे म्हातारे, त्यांनी माझ्या डोक्याच्या पार भनका उडवून दिला होता. माझ्या सोबत जे 2 ऐतिहासिक नट येणार आहेत ना, ते आज वेगळ्याच रूपात येणार आहेत. हस, 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 अरे हाफ हाफ करू नको, धाप धाप लागेल तुला, धाप लागेल. हा हा शांत शांत. अरे कुत्रा आहे ना रे तू. त्याच्या फुरफुर करणं काही जात नाही गड्या. तुझ्या साईज नुसार तू भुंगतो का रे. हाफ हाफ साईज नुसार भुंगतो का. पिल्लू पिल्लू आहे ना तो, पिल्लू आहे, रॉट व्हीलर नाही आहे तो, पिल्लू आहे, पिल्लू आहे. हा, शांत बा, शांत शांत शांत. ते जमदाड्यांचे 2 पोरं बरे होते, आता हे 2 कुत्रे आलेले. मला काय वाटतं माहिती, अरे नको ना रे घासू. अरे बापरे, मला खाजाली आहे का तुला खाजाली आहे रे एवढी दलिंदर का थाना. मला काय वाटतं माहितीये का, ते जमदाडे आहेत ना, एखाद दिवशी त्यांच्या 4 बायकांपैकी 2 बायका माझ्याकडे पाठवतील आणि म्हणतील शिकवा यांना. मला बी तिची आशा आहे बुवा. अरे ना, चल बाईच्या गेटअप मध्ये चल. तुम्ही नका येऊ रे, तुम्ही नका येऊ ना रे बाईच्या गेटअप मध्ये. तुम्ही आले ना तर माझ्या बायकोवरच्या पण विश्वास सोडून दे. असं नका करू. तर मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही बाईना कुत्तळडा सोन मन नाव श्याम सुंदर शे. ए वासाऱ्या, तुला जसं इकडं नाव आहे तसं आम्हाला पण इकडं नाव आहे. आम्हाला परत जर का कुत्रड्या बोलशील तर मारून काना खाली. शांत शांत. अरे बाप रे, अरे पण कुत्रा आहे ना रे तू, तू बोलतो कसा रे. आम्ही बाळ असतो तेव्हा पण बोलतो, आम्ही कुत्रे असतो तेव्हा पण बोलतो. आम्ही जर बोललोच नाही तर स्किट कसं होणार. पॉइंट आहे बा, पण माणसांसारखं कसं वागाल रे तुम्ही. अरे वासाऱ्या, हा? अरे अख्ख्या जगान काही चाललंय. काय? सगळी माणसं प्राण्यांसारखं वागतात, मग प्राणी माणसासारखं वागले तर काही फरक पडतात. स्किटच्या सुरुवातीला सामाजिक संदेश, ते पण अरुण कदम यांच्या तोंडून. बापरे, थोर समाजसेवक. आलो बापरे, आलो बापरे. हा माझा आहे. अरे माझा हा माझा आहे. अरे नाही वासारे, यो माझा आहे. हा माझा आहे. अरे नाही वासारे, माझा यो. अरे किती प्रेम करता रे तुम्ही माझ्यावर. तुम्ही दोघं पण माझे. अरे वासाऱ्या, तुझ्यावर प्रेम नाही करत, आम्हाला यो आमचा खांब आवडतो. 1 2 3. कुत्तळला कदा ना, दिसला खांब की तंगडी उच्ची करता तुम्ही. कोपऱ्यात जाऊन तंगडी उच्ची करायची. नीट नीट. काय झालं. रुसू नको, रुसू नको. रुसल्यावर काय राग ओढ दिसतो बा तू. आपलं किती गोड आहे रे. आला बापले. ये ये पंजा दे. गोड आहे तू पंजा दे रे. तू पण काय राग ओढशी रे. ये आता आपली ओळख झाली आहे बा. पण मला ना तुमची नावच माहिती नाही रे. ए मेंढा कुत्रा, काय नाव आहे रे तुझ्या. पिंकी. पिंकी. अरे मग अरुण काय वाईट आहे, पिंकी कसं काय बा. काही झालं, हा. माझा जन्म झाला ना हा. तेव्हा माझं पिंक होत. केस 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 पिंक होत. असं का? त्याच्यामुळे चांगली पोरं बोलली, अरे या पिंकी केसाचं पिंकी केसाचं झालं, पिंकी केसाचं झालं. कोणी सांगले रे पिंकी माझं नाव ठेवलं रे. बरं. आणि तुझे नाव काय रे. लांबा. लांबा. असं कसं नाही बा तुझं. मी जेव्हा जन्मलो तेव्हा माझं शेपूट खूप लांब होतं.
म्हणून माझं नाव लांबा. पण आता माझं शेपूट झडून गेलं का? आता शेपूट झडून गेलं. लांबा नाव ठेवलं. कोण होती रे तुझी आत्या अशी नाव ठेवणारी? आमच्यात आत्या बित्या काय नसतं. आमच्यात आत्या जे हाय ते हाय. वा वा वा, ओळख झाली बा. आता आहे ना, मी तुम्हाला ट्रेन करतो. वासाऱ्या तू कशाला आम्हाला ट्रेन करतात? आम्ही ट्रेन होतो. झुजुक झुजुक हफ हफ झुजुक झुजुक हफ हफ झुजुक झुजुक. फालतू पंच करता. कोणी शिकाडलं रे तुम्हाला हे? कोणी शिकाडलं? कोणाकडे होते रे तुम्ही? आम्ही इथं यायच्या अगोदर त्या समीर चौगुल्यांकडे होतो. नाही, बरोबर आहे. त्याची वॉशिंग मशीन सुद्धा खडे खडे पंच मारते. पण तुम्हाला का बरं सोडलं त्याला? त्यांनी आम्हाला लय त्रास दिला, खूप छळला. ते त्यांच्या कुठच्या पण पंचवर आम्हाला असं हसायला जबरदस्तीने हसायला लावायचे. आणि जर वा दादा वा असं जर नाही बोललो ना तर या प्राजक्ताच्या अँकर लिंक शिक्षा म्हणून आम्हाला दाखवायचे. याचे काहीच नाही. एक दिवस काही झालं, त्याने आमची सगळे केस काढले आणि स्वतःच्या डोक्यावर गवणी चिटकवलं. काय सांगतो तो? तर सांगतो 3 लाख रुपये खर्च केले म्हणून हेअर ट्रान्सप्लांट साठी. असाच आहे तो, असाच आहे. अमेरिकेला जातोय म्हणून सांगतो आणि दहिसरच्या ब्रिजवर जाऊन फोटो काढून टाकतो. ठीक आहे बा. पण आता जमदाडे साहेबांकडे तुम्ही खुश असाल ना? नाही रे. का बरं? कारण त्याची बायको त्याच्या पेकटाने लात मारायची. आमच्याकडे येतं ना, आमच्या कधी कधी तर 4-4 वेळेला आम्हाला लात मारायचा. 4 वेळेला 4 बायका आहेत ना त्याच्या. गैर मोठं दुःख आहे बा तुमचं. ओलो ओलो ओलो. आमच्यावर म्हणजे कोणच आम्हाला लाड करायचं? कोणच आम्हाला प्रेम करत नाही. सगळ्यांनी आम्हाला त्रास दिला. अरे चाटू नको ना रे, चाटू. अरे ते दात घासलेले नसतात ना रे. तू असं नका करू ना रे. अरे नीट. मागे काय करतो तू? पुढे या. मागून लाड करायचे नाही. दलिंदर का था ना, मागे जात ऑल. अरे बाप रे. तर ना मला तुमची सगळी हकीकत कळली आहे बा आता. पण तुम्ही जर माझ्या ऐकलं ते एकदम तुम्हाला याच्यातून बाहेर काढून टाकीन मी. जमदाडे साहेब आहेत ना, ते पण तुमचे कौतुक करतील आणि गावातले लोक तुमचा सत्कार करतील. पेपर मध्ये तुमचा असा फोटो येईल एकदम. खायला तुम्हाला शिडे कुटके नाही, चिकन मटन बोट्या मिळतील. मला पण ते हेडमास्टर बनवतील बा. काय आहे, गावात एक चोर आलेला आहे. हो, आणि तो चोर आहे ना पोलिसांना बी सापडत नाही. त्या चोराला तुम्ही शोधायचं. आता मी आहे ना तुम्हाला वासावरून माणूस कसा ओळखायचा आणि त्याला कसं पकडायचं हे शिकवतो बा. लांबा. तुझ्याकडून आहे ना मला किंचित आशा आहे बा. हा, कसं आहे, मला तू आत्ता सांग की तुला कशाचा वास येतोय बा? कशाचा? मला सर्दी झाली हो. कुत्र्याला सर्दी होते का रे? इकडे लक्ष द्या आता. कुठे गेला बा? हे बघा, हा मोजा आहे. हा त्या चोराचा मोजा आहे बरं. चोराचा वास लागलेला आहे याला. हे घे तू सुंगून बघ. सर्दी गेली का सर्दी? तू सुंग रे बा. शोधा या वासाचा जो कोणी असेल त्याला शोधा. तो चोर आहे, चावा त्याला. तिकडे जोडपांच्या जागे शोधा पटकन शोधा. पडा इकडे तिकडे शोधा म्हंटले मी. चड्डी काय रे? जवळ नाही तवय चड्डी.
चड्डीचं एवढं काय अट्रॅक्शन रे? लोक म्हणतात ना ते बरोबर आहे. कुत्र्याच्या शेपूट वाकडं ते वाकडाच बा. हो हा. असं बोलतात लोक. मग? एक मिनिट हा. पिंकी जरा तुझी शेपूट बघू रे. एक मिनिट. होय काय? एक मिनिट. ओके ओके ओके. अरे एका पण साठी वर्षानुवर्ष चालत आलेली तुम्ही मनच बदलून टाकली. मला कुठल्या थराला गेले रे तुम्ही कॉमेडीसाठी? कलिंदर का थाना. इकडे तो जो फिरतोय ना तो चोर आहे वाटतं. तो त्याची चड्डी घ्यायला आला वाटतं. तुम्ही जा त्याच्या वास घ्या आणि याच्यासारखा वास असेल ना त्याला चावा. चालेल चालेल. छो छो मी इथे लपतो. या रे. इकडे ये, हास. चावा, चावा त्याला. अरे चावा त्याला. थँक्यू. हे तुला हाफ, हे मला हाफ. अरे चावा ना रे. अरे असा काय कुत्ता शेतच रे. आणि बाय ना. तू चोर आहे ना रे. चावा चावा. अरे, चावा, चावा, चावा. अरे बापरे, अरे बापरे, अरे सोडा रे. अरे बापरे, अरे मला नका चावू नका. अरे बापरे, ओ म्हणा दादा. ओ अरे बापरे. अरे सोड रे, सोड रे. अरे बापरे. अरे बापरे. अरे बापरे. अरे बापरे. अरे कुत्रे इमानदार असतात ना रे. 4 बिस्किटांसाठी तुम्ही बेईमानी केली. तो जमदाडे तुम्हाला लाथा घालतो ना तेच बरोबर आहे. खूप मजा आली. वा वा. ओव्हर टू यू सई. मॅड परफॉर्मन्स होता. कॉस्ट्युम आणि मेकअपसाठी एकदा जोरदार Yes, टाळ्या yes, प्लीज. yes, yes. अमेझिंग जोरदार जॉब. काय बॉडी लँग्वेज होती दोघांची. म्हणजे खरंच असं वाटत होतं की तुम्ही दोघेही त्याचे पेट्स आहात आणि ज्या प्रकारे तुम्ही त्याचे लाड करत होतात तेव्हा खरंच असं वाटलं की ही माणसं नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ. श्यामदादा तुमचं चिकन आणि चोर ऐकून खूप मजा आली. खूपच मजा आली. इट वॉज अ मॅड परफॉर्मन्स. मजा आली. अलकाताई. पॅडी आणि अरुंडा तुम्हा लोकांचा मॅनरिझम म्हणजे कमाल कमाल. काय बेरिंग ठेवलं होतं तुम्ही दोघांनी आणि काय एनर्जी होती. आणि श्यामदादा खानदेशी हेल म्हणजे सॅल्यूट. सॉलिड. मजा आली. आणि काय पंचेस होते. काय एनर्जी होती. कमाल. हॅट्स ऑफ. सुपर. विचारूया दर्दी हास्य रसिकांना की त्यांना आजचा भाग, आजचे परफॉर्मन्सेस कसे वाटलेत. सई. आजच्या परफॉर्मन्सेसमध्ये कॉन्सेप्ट्सची खूपच विविधता होती आणि ती फार आवडली. कॅरेक्टर्स पण काही नवीन होती. कॉम्बिनेशन्स नवीन होती. ती खूप आवडली. खूप भावली. आणि आजचा एपिसोड माझ्यासाठी एका कारणाने अजून स्पेशल आहे कारण अलकाताई आज माझ्याबरोबर आहेत. मला सगळ्यांना सांगायचं आहे की ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची चित्रपटातली इमेज आणि स्वतः त्या व्यक्ती याचा जमीन आसमानचा फरक आहे. त्यांना उत्तम अर्थशास्त्राचं उत्तम ज्ञान आहे. त्यांना गाडी जोरात चालवायला आवडते. त्यासाठी त्या फेमस आहेत. आणि त्या म्हणजे कुठल्याही वयाची लोक आजूबाजूला असू देत त्या वयाच्या होऊन त्या त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात. ॲब्सोल्युटली. आणि माझ्या शेजारी अलकाताई बसल्यात ह्याचं मला खूप मी स्वतःला भाग्यवान समजते. येत जा अलकाताई. सारख्या सारख्या येत जा. मस्त होता आजचा एपिसोड. मजा आली. सई आधी थँक्स मनापासून. आणि समीर, अंशू किंवा नमा, प्रसाद, पॅडी
अरुणदा सगळ्यांचीच नावं घेऊ तेवढी कमी आहेत. हे असं वाटतं की तुमच्याकडे काहीतरी कॉमेडी काम करायला मिळावं तुमच्याबरोबर. खरंच मनापासून की एवढं काही शिकता येईल. कारण मी एका ठराविक लाटेत अडकले होते. आत्ता मला नवीन सिनेमात कुठल्या तरी वेगळ्या भूमिका मिळाल्या आहेत किंवा हास्य जत्रामध्ये ही एक वेगळी भूमिका आहे जी मी एन्जॉय करते. अशी वेगळी ऊर्जा घेऊन जाते इथे जी मला खूप पुरते. आणि आज सईबरोबर मी खरंच सांगते की नव्या पिढीचं मी म्हणेन प्रतिनिधित्व करणारी नायिका. मला नेहमी मी कुठल्याही इंटरव्ह्यूत मला विचारलं जातं आत्ताच्या पिढीतल्या आवडत्या नायिका कोण. त्यात मी सईचं विशेष करून नाव घेते कारण फार इंटेन्सिटीने ती काम करते. त्यामुळे सई मनापासून मी कौतुक करते. आणि सगळ्यांचं मी हास्य जत्रा सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांचे मनापासून आभार मानते. कारण मी वेगळं सीझन केला होता आणि आज या निमित्ताने का होईना आज मी तुमची स्किट मला पाहायला मिळाली. खूप मजा आली, खूप मजा.